ठाकरे बंधूंची मातोश्रीवर लंच पे चर्चा। 2.5 तासांनंतर राज ठाकरे मातोश्रीवरून निघाले। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे यंदा मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहण्याची शक्यता। मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याकडे लक्ष। जोपर्यंत त्या दोन भावांचं ऑफिशियल होत नाही तोवर युतीवर भाष्य करणं योग्य नाही, पण त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असावी। मातोश्रीवरील ठाकरे बंधूंच्या भेटीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पारिवारिक भाऊ। दीपावलीच्या पावन पर्वावर परिवार एकत्र आला पाहिजे यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही अडचण नाही। राज उद्धव भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता आल्यास त्यांना घेणार। फडणवीसांचं वक्तव्य। भाजपमध्ये ओरिजिनल कोणी राहिलेलं नाही, भाजपचं काँग्रेसीकरण झालंय, सुप्रिया सुळेंचा टोला। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहिल्याचा पडळकरांचा खळबळजनक दावा। बाबासाहेब म्हणत होते आपले हिंदू इथे आणा आणि यांना तिथे पाठवा, पडळकरांचं विधान। शरद पवार आणि अजित पवार पुण्यात बैठकीला एकत्र उपस्थित। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पार पडली महत्त्वाची बैठक। साखर कारखान्यासंदर्भात बैठकीत चर्चा। अजित पवारांची शरद पवारांसमोर फटकेबाजी। आपण कुठलंही काम 100%च करतो, अन्यथा करत नाही। जयंत पाटील, राजेश टोपे, तुम्ही देखील 100% लागवड करा, अजित पवारांचं वक्तव्य। भाजपनं विधानसभेत मला पाडण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये दिले। धर्मराव बाबा आत्राम यांच्या विधानानं खळबळ। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नाही, आत्राम यांची टीका। आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचं केलं सूतोवाच। धर्मराव बाबा यांचं शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीसाठी फुंकलं रणशिंग। दहिसर विधानसभेमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का। शिवसेना आणि भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय। मुंबई इथे करणार पक्षप्रवेश। रायगडमध्ये राजकीय पक्षाचे नेते जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक। मानसी दळवी यांनी देखील इच्छुक असल्याचं केलं स्पष्ट। माझ्या पक्षानं संधी दिली तर नक्कीच संधीचं सोनं करीन, मानसी दळवींचं वक्तव्य। गडचिरोलीतल्या चामोर्शी इथं आयोजित जनकल्याण यात्रेत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। यामुळे पक्षाची ताकद वाढली असल्याचं आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी। अनुसूचित जमाती, महिला आणि खुल्या प्रवर्गाच्या 17 जागा आरक्षित असणार। मरीन लाईन्स येथील मंगलप्रभात लोढांच्या जैन क्लबमध्ये कबूतरखाना सुरू करावा, आम्ही तिथे दाणे टाकायला येऊ, संजय राऊतांचा टोला। अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांवर टीका। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, नाव न घेता खाता, अशोक चव्हाणांची टीका। मंडणगड न्यायालय लोकार्पणाच्या निमंत्रणात खासदार सुनील तटकरे यांचं नाव गायब। सुनील तटकरे यांचं नाव नसल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त। मनमाड शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे ठाकरे गटाला धक्का। इंदापुरात शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा। शेतकरी नेते बच्चू कडू आणि महादेव जानकरांची उपस्थिती। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी। सातपूर गोळीबार प्रकरणी प्रकाश लोंढे पोलिसांच्या ताब्यात। प्रकाश लोंढे यांच्या घराची झडती घेतल्यास आढळलं भुयार। पोलिसांकडून तपास सुरू। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबियांना मारहाण। 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं मारहाण केल्याचा आरोप। जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। बांधकाम चालू असताना सिमेंट ब्लॉक पडून तरुणीच्या मृत्यू प्रकरणी इमारतीच्या 2 अभियंत्यांना अटक। सुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। वैद्यनाथ कारखाना विक्री प्रक्रियेची सखोल चौकशी करा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांची भूमिका। दिवाळीपासून गोपीनाथ गडावर आंदोलनाचा इशारा। इंदापुरात कर्मयोगी साखर कारखान्याकडून 100 रुपये प्रति टन हप्ता जाहीर। कारखान्याच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार।
पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना तातडीची मदत, साहित्याला मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार, माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा स्तुत्य उपक्रम. शेतकऱ्यांची कोणी चेष्टा करून बोलत असेल तर ही चांगली गोष्ट नाही. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार नारायण कुचेंची प्रतिक्रिया. वर्ध्यातील काचनूर इथं 3 एकरातील कपाशीच्या शेतात रानडुकरांचा हैदोस, पिकाचा 80% नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन पीक खराब, शेतकऱ्यानं 2 एकरवरील सोयाबीन टाकलं जाळून. गोदावरी नदीचं पाणी शेतात 15 दिवस असल्यानं सोयाबीनचं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात, उत्पादनात मोठी घट, दर्जाही खालावला, शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीची लगबग, शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट. अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा, कागदावर महापुरुषांचं आक्षेपार्ह लिखाण करून शहराच्या उड्डाणपुलावरून भिरकावून महापुरुषाच्या नावाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मोर्चा. अहिल्यानगरच्या निवासा तालुक्यातील राजेगावमध्ये गावात येण्यासाठी मुख्य रस्ता नसल्यानं गावकरी आक्रमक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ता बनवून देण्याची मागणी. बीडमध्ये वंजारी समाजाचं आंदोलन, एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी वंजारी समाज रस्त्यावर उतरला. वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ जाहीर करण्याची मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अल्पवयीन नातीसाठी आजीचं आमरण उपोषण, अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील प्रकार, गावातील संशयित आरोपीनं अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकारामुळे आजीचं उपोषण, पोलिसांकडून कारवाई न झाल्यानं कुटुंब आक्रमक. वर्ध्यातील हिंगणघाट शहरातील अवैध झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी अन्नत्याग आंदोलन, खासदार अमर काळेंची आंदोलकांना भेट, पुनर्वसनाच्या मागणीसाठी 7 दिवसांपासून आंदोलन. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ वर्ध्यामध्ये शांती मार्च, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बजाज चौकापर्यंत मार्च, वर्ध्यातील अनेक सामाजिक संघटनांचा शांती मार्चमध्ये सहभाग. रायगड जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून भव्य रोजगार मेळावा, 40हून अधिक नामवंत कंपन्यांचा रोजगार मेळाव्यात सहभाग. नंदुरबारमध्ये 18 ऑक्टोबरपासून अस्तंबा ऋषी यात्रोत्सव, यात्रेच्या पार्श्वभूमीवर अस्तंबा गावात पार पडली प्रशासनाची बैठक, यात्रेदरम्यान डॉल्बी बँड बंदीचा गावकऱ्यांचा निर्णय. जालन्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा शेतकरी आधार दिंडीचं आगमन, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेची आधार दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम. मालेगावातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्ती प्रकरणी गुन्हे दाखल, सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेले 3ही शिक्षणाधिकारी निलंबित. गोंदिया शहर पोलीस ठाण्याला नागपूर विभागातून पहिला क्रमांक, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान. जालना जिल्ह्यामध्ये 24 परीक्षा केंद्रांवर 7,843 विद्यार्थ्यांनी दिली पोलीस पाटील भरतीची परीक्षा. पोलीस पाटील भरती 2025 अंतर्गत आज ही परीक्षा शांततेत पार. बीडच्या आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावात शेतीच्या वादातून वृद्धाचा खून, मुलगा गंभीर जखमी, 6 संशयित पोलिसांच्या ताब्यात. अंभोरा पोलिसांकडून तपासाला सुरुवात. प्रेशर कुकरचा स्फोट, 14 लोक जखमी. भंडारा शहरातील बाबा मस्तान शहावार्ड इथली घटना. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात कावली वसाड इथं सोयाबीन काढताना मशीनमध्ये अडकून युवा शेतकऱ्याचा मृत्यू. गौरव कावरे असं मृत शेतकऱ्याचं नाव. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. गुजरातच्या 14 पर्यटकांचा गट किल्ल्याच्या भेटीसाठी आला असताना एकाचा मृत्यू. मुंबई नाशिक महामार्गावरील ओवळी माणकोली रस्त्याजवळ कंटेनर उलटला. अपघातात कंटेनर चालकासह कंटेनरमधील 3 जण जखमी. जालन्यामध्ये पतंगाच्या मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला, दुचाकीस्वार गंभीर जखमी. बीडच्या आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तरुण ठार, गुरे चारण्यासाठी गेला असताना बिबट्याने केला हल्ला. गावकऱ्यांनी शोध घेतल्यानंतर मध्यरात्री मृतदेह आढळला. कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला, ग्राम महसूल अधिकारी जखमी. चोपडा तालुक्यातील बुधगाव जळोद रस्त्यावरील घटना. नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा इथं अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा. 30,64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. मुद्देमालासह 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तर मुख्य आरोपी मात्र फरार.
नाशिक शहर पोलिसांनंतर आता नाशिक ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर नाशिक ग्रामीण पोलिसांची ऑल आउट ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान प्रभावी कारवाई. अवैधरित्या दारू विक्री करणारे व गावठी दारू तयार करणाऱ्यांवर छापे. पुण्यातील मावळमध्ये हत्या करून पळ काढलेल्या आरोपीला 3 तासात अटक. गोपनीय माहितीच्या आधारे 3 तासात गुन्ह्याचा लावला छडा. डोंबिवलीतील नांदवली परिसरात मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हर चाल यांच्यात चाकू हल्ला. काही महिन्याच्या पगाराच्या वादातून एकमेकांवर वार केल्याची माहिती. दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरनं प्रवाशाला केली लाथाबुक्क्यांनी मारहाण. भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावरील घटना. प्रवाशांनी केली कारवाईची मागणी. कोल्हापुरात 3 लाखाच्या बनावट नोटा, कोट्यवधींच्या बनावट नोटा राज्यभरात चलनात आल्याचा संशय. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू. 3 लाखाच्या बनावट नोटा वितरित केल्या जात असल्याची कबुली. साखर कारखान्यावर परस्पर 2 कोटी 10 लाख रुपये बोगस कर्ज काढून फसवणूक. सोलापुरातील बार्शीमधील घटना. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल. नागपूर येथील कंत्राटदार PV वर्मा यांच्या आत्महत्या आणि फसवणुकीच्या प्रकरणी राधेश्याम बियाणीला अटक. या प्रकरणातील ही 3री अटक. कुख्यात आरोपीकडून 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसांसह 2 आरोपींना वाडी पोलिसांनी केली अटक. अल्केश गजभिये आणि पियुष मलवंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं. दोन्ही रेकॉर्डवरील आरोपी. बिहार विधानसभा निवडणूक. एनडीएचं जागा वाटप जाहीर. भाजप 101 जागा, जेडीयू 101 जागा, LJP 29 जागा तर रालोमा 6 जागा लढणार. भाजप शहरांमध्ये आणि शहरी भागांवर अधिक लक्ष देणार. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताती 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आमिर खान मुक्ताती यांची भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी भेट. बैठकीत आर्थिक, व्यापारी आणि राजनैतिक सहकार्य यावर चर्चा. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताती भारत दौऱ्यादरम्यान पुन्हा पत्रकार परिषद घेणार. पहिल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांच्या प्रवेशावर होती बंदी. दुसऱ्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं. मुलींनी रात्री बाहेर पडू नये. बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचं वादग्रस्त वक्तव्य. नथुराम गोडसेचा उल्लेख करत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विरोधात पोस्ट. बंगळुरू सायबर क्राईम पोलिसांकडून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सरन्यायाधीशांचा अपमान केल्यानं गुन्हा दाखल. तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील मच्छीमार बांधव संपावर. श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची त्वरित सुटका करावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन. घुसखोरी रोखण्यासाठी जम्मू काश्मीरमधील सीमा सुरक्षा दलाच्या जलशाखेनं अखनूर सेक्टरमध्ये गस्त वाढवली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत चिनाब नदीच्या काठावर 24 तास बोटींद्वारे गस्त. राजस्थानातील कोटामध्ये 8 फूट लांब आणि 80 किलो वजनाची मगर थेट घरात. मगरीला पकडताना वन विभागाची दमछाक. मगरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तामिळनाडूमध्ये वडिलांकडून 3 मुलांची गळा चिरून हत्या करून पोलिसांसमोर सरेंडर. आरोपीची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत असल्याच्या रागातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. जम्मू कटरा एक्सप्रेसवेवर सोनीपतच्या गोहाना इथं भीषण अपघात. काँग्रेस नेत्याच्या मुलासह 4 जणांचा अपघातात मृत्यू. कारनं गावी जात असताना रुखी गावाजवळ एक्सप्रेसवेवरील टोलजवळ कारची रोड रोलरशी धडक. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावात वाढ. तालिबानचा काबूलमधील एअर स्ट्राईक नंतर 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा. हल्ल्यामध्ये 30 जण जखमी. सीमेवर रात्रभर मोहिमा चालवल्यानं 20 तालिबानी सैनिकही ठार. पाकिस्तानकडून बेकायदेशीर अफगाण निर्वासितांविरोधात तीव्र कारवाई. क्वेटामध्ये सुरक्षा दलानं छापे टाकून अनेक अफगाण नागरिकांना घेतलं ताब्यात. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तालिबानकडून कठोर इशारा. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तालिबानी प्रवक्त्याचं स्पष्ट वक्तव्य. इस्रायल हमास युद्धविरामाचं मध्य पूर्व देशांकडून स्वागत. इराण एकटा पडल्याचं चित्र समोर. अमेरिका आणि अरब राष्ट्रांमध्ये शांतता कराराबाबत सकारात्मक प्रतिक्रिया. ट्रम्प यांच्या मध्य पूर्व दौऱ्याची तयारी सुरू. अमेरिकेनं चीनवर 100% कर लावण्याची घोषणा केल्यानंतर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया. आम्ही लढायला घाबरत नाही. चीनकडून स्पष्ट. चीननं अमेरिकेवर दुटप्पीपणाचा आरोप केला असून अमेरिकेच्या जहाजांवर विशेष बंदर शुल्क लावण्याचा दिला इशारा.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा $1 नाण्यावर प्रतिमा छापण्याचा प्रस्ताव जगभरात बनला चर्चेचा विषय. हे नाणं 2026 मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त जारी करण्याची शक्यता. सुदानच्या अल फशीर शहरात पॅरामिलिटरी फोर्सनं केलेल्या ड्रोन आणि तोफखान्यांच्या हल्ल्यात 60हून अधिक लोकांचा मृत्यू. या हल्ल्यात नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका ठिकाणाला करण्यात आलं टार्गेट.